रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता जून महिना चालू आहे, मे महिना संपला आणि पावसाच तर काय अनेक नाही पत्ता. तर म्हणजे कसं आता माहिती का, एक पावसाळा चालू होऊन आता एक महिना झाला बरं का, तरी अनेक एक पावसाचा पत्ता नाही. आणि शेतकऱ्याला तर आहे का ना, शेतकऱ्याची जेवढी स्वप्न असतात ना तेवढी ही सगळी त्या निसर्गावर असते, त्या पावसाच्या बरं का. तर पावसाशिवाय शेतकऱ्याचं आहे का ना काहीच नसते, म्हणजे काही पिकच नाही ना. पाऊस पडला तर शेतामध्ये पेरलं तर वापून निघन, पाणी होईल. पण पाऊसच नाही पडला तर शेतकऱ्यानं पेरायचं कसं आणि वापायचं कसं. तर बघा मंडळी, आता आपण ह्याच्यामध्ये होती ज्वारी, ह्यातली ज्वारी काढून आहे का ना आपण पेरली ह्याच्यात कोथिंबीर. तर आपल्या खालच्या रानामध्ये पण आहे का ना कांदे काढून आपण कोथिंबीर पेरली होती. तर त्याच्यामध्ये पण काय झालं की वापली नाही जास्त, ट्रॅक्टरनं पेरली होती तरी पण वापली नाही. तर आता ह्याच्यामध्ये आहे का ना आपण ही ज्वारीचं इथलं काढून तर इथं आपण आहे का ना कोथिंबीर पेरली. तर 150 रुपये किलोचं धन इथं गावरान धन पेरलेलं इथं. आणि आम्ही काय जास्त फवारणी वगैरे करीत नाहीत बरं का, कारण ह्यानं आपलं म्हणजे कसं फवारण्या खतं हे टाकून जास्त आहे का ना भाजीपाला तयार करायचं नाही. कारण का आता कशाचं बी काही काही वेगळे निघायला लागलेत आजार म्हणा काही म्हणा, त्यासाठी आम्ही नुसतं शेणखत टाकतो आणि त्याच्यावर आपला भाजीपाला निघतो. तर आता आपण पेरलेली कोथिंबीर ह्याला झाले काय का ना 2 आठवडे झाले बघा हे कोथिंबीर पेरलेली. तर बघा किती छान वापली. आणि गेल्या वेळेस ते दुसऱ्या रानात पण पेरली होती, तर तिथं नुसतं गवत वापलं, कोथिंबीर दिसतच नव्हती जास्त, म्हणून काय केलं ते ती टाकली कुळवून. आणि आता इथं एक 25-30 किलो पेरली बघा कोथिंबीर. एक अर्धा पाऊण एकर आहे त्याच्यामध्ये पेरली. तर आता ह्या वेळेसची पण येते का नाही काय माहिती. तर असं रेन पाईप हातरून हे आपल्या घरच्या बैलानंच पेरलेलं आहे बरं का. ह्याला काय ट्रॅक्टर वगैरे लावलं नाही. म्हणलं कसं एवढा खर्चून पेरायचं, पैसा एवढा खर्च करायचा आणि पेर ते वापत नाही असं काहीतरी होतं. त्यामुळे मला आपल्या घरच्या घरी पेरावं. तर अशी छान वापली बघा आता कोथिंबीर. हे बघा, तर आता आहे का ना एक 8-10 दिवसामध्ये कोथिंबीर काढायला येते. तर आता बघू ह्या वेळेस तरी भाव सापडत आहे का नाही आणि तोपर्यंत पाऊस येतोय का नाही. तर तुमच्या इकडे पण पेरण्या झाल्यात का नाही झाल्यात हे नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या इकडे बघा ही शिवार आणि कसं दिसायला लागले. आणि आता पाऊस पडला असताना तर ही जेवढं महाग डोंगर दिसतं ना, ही सगळं हिरवगार झालेलं असतं आणि या तळ्यामध्ये पण फुल तळ भरलेलं असतं. तर ही खाली आंब्याची बाग आहे आपली, केशर आंब्याची बाग. तर बघा ती ट्रेन पण वाजायला लागली, तिकडे ट्रेनचा रस्ता आहे बरं का. आणि पूर्ण डोंगर हिरवागार दिसला असता, पण पावसाचा पत्ता नाही. सगळं जीवन शेतकऱ्याचं म्हणजे या पावसावरच असतं बरं का. तर आता पाऊस कधी येतोय, कधी शेतकऱ्याने पेरणी करायची आणि पुन्हा कधी काढायचं पेरलेलं आणि पुन्हा कधी ज्वारीची पेरणी करायची. पण पाऊस काळ ह्या वर्षी जास्त कमी आहेत म्हणतात. मग आणि कधी पाऊस पडतंय, कधी पेरणी होती, कधी सोयाबीन काढायची आणि कधी ज्वारी पेरायची आणि कधी ज्वारी निघायची पुन्हा. तर प्रत्येक आता 1 महिना झाला, जास्त जास्त महिना झाला पेरणी नाही. आणि तर बघू आता कधी म्हणते तर पाऊस पडन पडन, पण शेवट निसर्गाला तरी कुणाला जास्त माहिती नसते कधी पडणार आहे पाऊस. फक्त अंदाजपैकी म्हणतात 4 दिवसानं पडणार आहे, 5 दिवसानं पडणार आहे, इतका पडणार आहे तितका पडणार आहे. पण शेवट खरं कुणालाच माहिती नसते. तर बघू आता आपली कोथिंबीर तुमच्या इकडे कुणाकडे पेरण्या झाल्यात ही मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे धाराशिवला तर आणि काय पेरण्या नाहीत. तर होत्याने पेरण्या, पाऊस 2-3 पाऊस चांगली पाणी पाणी झालं, पण डोंगर भाग असल्यामुळे लगेच वापसा होते, रानं लगेच वाळत येते. तर आणि ते पेरणी नाही, देवा लवकर पाऊस पडू दे लवकर पेरणी होऊ दे. आता बघू आपली कोथिंबीर ही येते का, कशी आली चांगलीच गोष्ट आहे. चला तर मंडळी, बाय बाय.